वाह, तोंडाला पाणी सुटलं ना. तर असेच फेमस म्हणजे दिग्रजचे धपाटे. तर हे धपाटे बनवायचे कसे हे आपण पाहणारच आहोत. तर त्याच्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी 2.5 चमचे मोठे चमचे आहेत हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर पाव चमचा बाजरीचं पीठ, पाव चमचे ज्वारीचं पीठ आणि त्याच्यानंतर पाव चमचा अजून डाळीचं पीठ आणि 1 चपाट चमचा तांदूळाची पिठी, म्हणजे अगदी खमंग खुसखुशीत धपाटे होतात. तर तीळ भरपूर घातले तर 3 चमचे, थोडीशी हिंग, थोडीशी धना पावडर आणि थोडीसं गरम मसाला म्हणजे अर्धा चमचा. तर चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडंसं खायचं तेल, म्हणजे जे आपण स्वयंपाकाला वापरतो तो तेल घालायचं आहे. आणि हे सर्व घालून अगदी मस्त अगदी फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं पाणी घालून ही कणिक भिजवायची आहे. म्हणजे अगदी घट्ट नाही मळायची, एकदम पातळ नाही मळायची, मध्यम म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी पातळ अशी आपली कणिक मळायची. अगदी छान मळून झाले. कलर किती सुंदर आला आहे बघा. आता पीठ लावून आपण हे धपाटे लाटायचे. तर कापडावर लाटल्यावर जास्त पीठ लागत नाही, म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला कापडावर दाखवते. जर कापडावर तुम्हाला लाटता येत नसेल तर पोळपाटावर लाटले चालतात, पण थोडंसं पीठ जास्त लागतं, म्हणून मग आता पोळपाटावर पण मी तुम्हाला लाटून दाखवते बघा. आता पोळपाटाला पीठ खूप जास्त लागतं आणि खूप मोठे होतात पोळपाटावर, पण पीठ जास्त लागतं. आता आपण पॅन ठेवला, पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, धपाटा टाकला आहे. आता वरून आपण पाणी टाकायचं आहे, म्हणजे दोन्हीकडनं छान अगदी कुकिंग होते. आता मी वरून हे पाणी टाकते आणि झाकण लावते. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटरला पटकन सबस्क्राईब करायचं आहे. आत्ता आपला धपाटा दोन्ही बाजून तेल लावून मी एकदा भाजणार आहे आणि एकदा एकाच बाजूने भाजणार आहे. असे 2 प्रकारचे मी धपाटे करते आहे. तर हा दोन्ही बाजून आहे आणि हा दाखवते तो एकाच बाजूने आहे. जरा जास्त वेळ भाजला आहे, त्याच्यावर मी थोडंसं खोबरं टाकलं आहे, कोथिंबीर टाकलं आहे, दही घेतलं आहे, थोडंसं कारळ्याची चटणी म्हणजे तिळकुटाची चटणी आपण त्याच्यासोबत खायला